हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक माहिती सांगू इच्छितो की जसं की तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करत होता, फिजिकल चाचणीचा अभ्यास करत होता, सराव करत होता, त्या सर्वांना माहीतच आहे जसं की मुंबई आणि पुणे हे दोन जिल्हे सोडून बाकीच्या इतर जिल्ह्यांसाठी जी फिजिकल टेस्ट आहे ती 11 फेब्रुवारीपासून चालू झालेली आहे। आणि आशा करतो आणि तुम्हाला माहीत असेल असं समजून मी पुढे बोलतो आहे की तुम्हाला मोबाईलवर मेसेज आला असेल, तुम्ही तुमचे हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड, ज्या काही तुम्ही म्हणताय त्याला प्रवेशपत्र ते आलेलं आहे। डाउनलोड करून तुम्ही ते ओपन केले असेल, त्याची प्रिंट काढली असेल आणि तुमचं असं सुद्धा समजतो मी की तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात आणि कोणकोणते नाही लागत या सर्वांचा तुम्हाला बऱ्याचपैकी माहिती असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आहेत की त्यांची हॉल तिकीट आली आहेत, त्यांची डेट आलेली आहे, फिजिकल टेस्ट त्या कोणत्या दिवशी होणार आणि किती वाजता होणार याचा टाईम तुमच्या हॉल तिकीटवर दिसतो। तर त्याचबद्दल आजचा व्हिडिओ आहे आणि तेच मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्ससुद्धा लागतात। जेव्हा तुम्ही फिजिकलला जाता, जेव्हा तुम्हाला जिथे कुठे तुमचं फिजिकल असेल, ज्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुमचं फिजिकल असेल त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहेत की त्यासोबत तुमचे डॉक्युमेंट असणं आवश्यकसुद्धा आहे। त्याचविषयी बोलतो आहे की आज तुम्हाला जेव्हा तुम्ही फिजिकल टेस्टला जाताल तेव्हा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागेल ते नीट सांगतोय, लक्ष देऊन ऐका आणि नोट करून ठेवा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल। तर यासाठी तुम्हाला ड्रायव्हरचे सुद्धा सांगणार मी, पोलीस कॉन्स्टेबलचे सुद्धा सांगणार, कोणताही जिल्हा असो त्यासाठी सर्व डॉक्युमेंट्सचे उपयोगी पडणार। सर्वप्रथम तुम्हाला त्यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे, आयडेंटिटी कार्ड असणं आवश्यक आहे। आता आयडेंटिटी कार्ड म्हणजे काय रे, ज्यावरून तुमची ओळख पटली जाऊ शकते। त्यामध्ये पॅन कार्ड येऊ शकतो, आधार कार्ड येऊ शकतो, ड्रायव्हिंग लायसन येऊ शकतो आणि जे आणखी काही इतर कार्ड आहेत, इलेक्शन कार्ड वगैरे, ज्यावरून तुमची आयडेंटिटी होणार असं कार्ड तिथं घेऊन जायचं। पण फर्स्ट प्रेफरन्स जो द्यायचा तो आधार कार्डला द्यायचा, यावरून तुमचं कॅल्क्युलेशन होतात आणि लवकर सेन्स लागतात त्यांना। त्यानंतर जो तुम्ही पासपोर्ट तुमच्या अर्जामध्ये भरलेला आहे, जेव्हा तुम्ही अर्ज फिलअप केला होता पोलीस भरतीचा, जिथे तो पासपोर्ट तुम्ही अपलोड केला ते पासपोर्ट घेऊन जा। जर शक्य नसेल तसे तर दुसरे नेले तरी तिथं करतात ॲडजस्टमेंट आहे, असं नाही आहे की घेतच नाही म्हणून सप्पा। फक्त तो तुमचा आणि हा मिळता जुळता असावा, खूप फरक नसायला पाहिजे। होते तुमचं तसं, हा आपण ॲप्लिकेशनला दुसरा नेला आणि इथे दुसरा नेतो फिजिकल टेस्टला तर चालतात, फक्त चेहरे जे आहेत ते मिळते जुळते असले पाहिजेत, फार जुना नसला पाहिजे। तर त्यानंतर जे आहेत तिसरं डॉक्युमेंट्स 2 सांगितले मी तुम्हाला। पासपोर्ट जास्त ठेवा, 10 ते 12 सोबत ठेवा, पूर्ण बंचच घेऊन जायचा, त्याला जास्त जागा लागत नाहीत फाईलमध्ये ठेवायला। त्यानंतर TC असणं आवश्यक आहे तुमच्याकडे। आता TC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याला शॉर्टली आपण TC म्हणतो, ट्रान्सफर लेटर, ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा TC, लिव्हिंग सर्टिफिकेट असे शब्द आहेत। जर ओरिजिनल असेल तर ओरिजिनल प्रेफर करा। जर तुम्ही शिकत असेल, ग्रॅज्युएट करत असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू असेल तुमचं, तर त्याची एखादी कलर प्रिंट असेल TCची तेच सुद्धा चालते, किंवा त्या जागी तुमच्याकडे जर बोनाफाईड असेल, कॉलेजचं शिकत असाल तर, जर नसेल तर त्यांना काही प्रश्नच येत नाही। जर शिकत असाल तर तुम्ही त्या कॉलेजची बोनाफाईड आणून आत्ताच रेडी ठेवा, वेळेवर होत नाहीत मित्रांनो। काय सांगतोय मी, वेळेवर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स मिळणार नाही। त्यामुळे सांगू इच्छितो की आतापासूनच तयारीला लागा। 11 फेब्रुवारीपासून तुमचे फिजिकल आहेत, म्हणजे आजची 8 तारीख आहे, उद्याची 9, 2च दिवस तुमच्याकडे वेळ आहे। त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे। तर TC किंवा बोनाफाईड शिकत असाल तर TCलाच लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो। ओरिजिनल नसेल तर त्याची झेरॉक्ससुद्धा ठेवायची आणि ओरिजिनलसुद्धा ठेवायचे। जे डॉक्युमेंट सांगत आहे मी हे तुमच्यापाशी ओरिजिनलसुद्धा असले पाहिजे आणि त्याची कॉपीसुद्धा असली पाहिजे। कॉपी म्हणजे झेरॉक्ससुद्धा असली पाहिजे त्याची। ते तुमचे तिथं फिजिकली चेक करतात खरंच आहेत की गावा म्हणून, आणि एक संचय त्यांना झेरॉक्सचा द्यावासुद्धा लागतो आणि ते आपल्यापासून एक फॉर्मसुद्धा तिथं घेऊन भरून घेतात। स्वतःच्या मला जर काही कमी जास्त झालं, जेव्हा हे फिजिकल सुरू राहील, जेव्हा माझ्या तब्येतीला काही कमी जास्त झालं तर असं ते सेल्फ डिक्लरेशन फॉर्मसुद्धा लिहून घेतात कॉन्स्टेबल लोक।
तर त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. सोबत पेनसुद्धा न्या, फोटो, TC, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड. त्यानंतर सांगू इच्छितो, ज्यावर जे चौथं डॉक्युमेंट्स आहे आपलं, ज्यावर तुमची डेट ऑफ बर्थ आणि जन्म ठिकाण नमूद केलेलं असेल, दिसत असेल ज्या कोणत्याही डॉक्युमेंट्सवर, ते डॉक्युमेंट्स घेऊन चला. एकतर बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर SSC बोर्ड सर्टिफिकेट, त्यावर तुमचं बर्थ प्लेस असते आणि जन्मतारीख असते, तर ते घेऊन चला. आणि 10वीचं पण घ्या आणि 12वीचं पण घ्या. 10वीचं पण घ्या आणि 12वीचं पण घ्या बोर्ड सर्टिफिकेट, त्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ असते आणि बर्थ प्लेससुद्धा असते. त्यानंतर आणखी 5वं सांगतो, जन्मदाखला किंवा बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं आणि 12वीचं हे घेऊनच चला. तुमच्याजवळ असले तुमच्या फाईलमध्ये, जी तुमची फाईल राहते त्या फाईलमध्ये सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स राहू द्यायचे. जास्त ठेवायचे आपल्याजवळ डॉक्युमेंट. तिथं जाऊन धावपळ गडबड झाली पाहिजे नाहीत आणि शांततेनं जायचं, रिलॅक्स व्हायचं, कोणतीही गडबड करायची नाही, घाई करायची नाही अजिबात. त्यानंतर 5वं जे डॉक्युमेंट सांगतोय तुम्हाला, 10वी 12वीची मार्कशीटसुद्धा तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. त्याच्या 2-2 झेरॉक्स ठेवायच्या सोबत आणि ओरिजिनलसुद्धा सोबत असणं आवश्यक आहे. तर त्यानंतर 6वं जे डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे डोमिशियल प्रमाणपत्र असणं सुद्धा आवश्यक आहे. डोमिशियल म्हणजे काय? ज्या राज्यात तुम्ही रहिवासी आहेत, ज्या राज्यात राहतात, ते तुमची तहसील जे आहे ते काढून देतात. आता वेळ आहे नाही तुमच्याजवळ काढायला, ते 7 ते 8 दिवस लागतात त्याला काढायला. त्यामुळे डोमिशियल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र हे असणं सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर 6वं जे आहे, जर तुम्ही नॉन क्रिमिनल गटातून असेल, OBC नॉन क्रिमिनल असेल, NOC, तर तुम्हाला नॉन क्रिमिनलसुद्धा असणं आवश्यक आहे तुमच्याजवळ. नाही तर तुम्ही ओपनमधून कन्सिडर होसाल, जनरलमधून तुम्हाला तो जनरलचा कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर करणार आणि जेव्हा कट ऑफ लागेल तेव्हा तुमच्या मार्कावर परिणाम होणार. त्यामुळे सांगतो, जर OBC असाल तर NOC असणं खूप महत्त्वाचं आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. त्यानंतर जर तुम्ही EWS कॅटेगरीतून असाल तर EWSचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि जर SC-BC प्रवर्गातून असाल तर तुमच्याजवळ SC-BC सर्टिफिकेटसुद्धा असणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही त्या गटातून असाल तरच आवश्यक आहे. हे सगळे कसे आहे, हे पॉसिबल असले तरच, जर तुम्ही असाल तरच ते असणं आवश्यक आहे. जर तरचं आहे ते 2-3 सांगितलेले मी, NOC, EWS आणि SC-BC हे 3 सर्टिफिकेट तुम्ही ज्या ज्या प्रवर्गातून असाल ते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि सर्वात लास्ट सांगू इच्छितो, तुमचं जर MSCIT झालेलं असेल तर MSCITचं प्रमाणपत्रसुद्धा तुमच्यासोबत ठेवा, ओरिजिनल प्लस त्याची झेरॉक्स. यामुळे काय होणार, तुमचं कोणत्याही कर्मचाऱ्यावर बॅड इम्प्रेशन किंवा तुम्हाला तो मुदत देईल असं वगैरे त्यांना बोलायची गरज पडणार नाही. त्यांना ओके वाटेल आपला परफॉर्मन्स आणि बेटर परफॉर्मन्स वाटेल. त्यामुळे सांगू इच्छितो, जे कोणतेही तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल प्लस त्याच्या 2 कॉप्या म्हणजे झेरॉक्स सांगायचं झालं तर हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि सोबत ठेवा, पूर्ण फाईल सोबत ठेवा. तिथं व्यवस्था राहतो, बॅगची, फोन ठेवायची, टॉयलेटची, जे कोणतं तुमचं हे आहे. कुठे कुठे तर जेवणाची सुद्धा सोय असतात, झोपण्याची वगैरे करून देतात. ते दूरदूरचे विद्यार्थी येतात. कोणत्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला विद्यार्थी कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत होता, तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे विद्यार्थी येतात. तर त्यांना सांगू इच्छितो की पूर्ण तुमची तयारी, जर वेगवेगळ्या भागातले असाल तुम्ही तर एक ब्लँकेट घेऊन या. तिथं झोपायला फक्त चटई असते, पूर्ण सेवा नसते. तुम्ही त्यांच्यासाठी VIP नसतात, घरून एक ब्लँकेट घेऊन यायचं. जर राहण्याच्या सोयीनं आले तुम्ही, त्यानंतर ब्लँकेट, तुमचं मोबाईल चार्जर, जर उष्टीची गरज असेल तर एवढं एकदम घेऊन पण नका येऊ. तिथं फक्त तुमची 2 तासात तुमची पूर्ण फिजिकल टेस्ट होऊन जाते. पहिली जी ते घेतली राहते 100 मीटर घेतात. 100 मीटर झाल्यानंतर रनिंग घेतात 1600 मीटर. 1600 मीटर झाल्यानंतर आणि गोळाफेक घेतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे किती मार्क्स पडले त्याच दिवशी तुमचा रिझल्ट लावून एका कागदावर ते आपल्याला देऊन देतात सर्टिफिकेटसाठी. तिथं जर असा नियम आहे, 25च्या खाली ज्याला पडले त्याला तिथूनच बाद करून जातात का तुम्ही पेपरसाठी सक्षम नाही आहात बाबा.
ॲप्लिकेबल नाही आहे, तुमची क्षमता नाही आहे पेपर देण्यासाठी. जर 25च्या खाली पडले मार्क्स तर फिजिकलमध्ये, जर 25च्या वर पडले, फोकस ठेवा की तुमचे मार्क्स हे अबोव 45च्या वरच असेल, अबोव 45च असेल, 45च्या अबोवच असेल असा विश्वास ठेवा. आणि तसंच एक मनामध्ये चिंगारी ठेवा की मी मिळवणार म्हणजे मिळवणार. जेणेकरून काय होणार की तुम्हाला तुमचा जो स्कोर राहणार तो अत्यंत चांगला होणार आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुमची पोलीस भरतीमध्ये तुमच्या अंगावर वर्दी येईल असं मला वाटते. तर हे जे होतं हे अत्यंत महत्त्वाच्या संदेश होत्या, माहिती होत्या, डॉक्युमेंट्स होत्या ज्या तुम्हाला गरजू गोष्टी आहेत त्या तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि अजून सांगू इच्छितो, जो हेल्थकेअर प्रायमरी हेल्थकेअरचा बॉक्स असतो त्यामध्ये बँडेज, मलम, बाम, काही बांधाचं लचका पडला, काही पडलं, जे ट्रीटमेंट राहत होते, प्रथम उपचार पेटी जी राहत होती ते सुद्धा सोबत ठेवा. शक्यतो त्यांच्याकडे असतात पण ते तुम्हाला वेळेवर भेटणं नाही भेटणं हे तुमची सर्व नशिबाची गोष्ट आहेत किंवा टाईम लागू शकते. ही जी प्रोसेस आहे हे थोडीशी टाईम टेक्यू प्रोसेस असतात. त्यामुळे तुमच्याजवळ असणं, तुम्हाला काय लागतं भरतीच्या वेळेस, तुम्हाला डाएट लागतो की काय लागतो, तिथं आम्ही जेव्हा यवतमाळला दिल्ली होती तेव्हा आम्हाला एक सकाळी डाएटसुद्धा दिलं होतं अंड्याचं खाण्यासाठी, ब्रेकफास्ट म्हणू शकतो आपण त्याला. 2-2 अंडे दिले होते. कुठं राहतात कुठं नाही राहत हे कोणाच्या अंडर येते, हे पूर्ण ज्या जिल्ह्याचा SP राहतो, सुप्रिटेंडेंट पोलीस, त्याच्या हाती असतो. त्याच्या अबोवचे सुद्धा असतात पोलीस लोक, त्यांच्या इन्स्ट्रक्शनवर तुमची पोलीस भरती चालतात. कुठं काही इश्यू आला, काही प्रॉब्लेम आला, पाणी वगैरे काही आलं तर त्याची थांबवतात, पेंडिंग ठेवतात, ते नेक्स्ट लेवलवर नेण्याचा प्रयत्न करतात. पण इतकंही कंपल्सरी घेऊ नका, घाबरू नका. एखादा जर डॉक्युमेंट नसला तुमच्याजवळ, काही नसलं तर तिथं ॲडजस्टमेंट होतात. ॲडजस्टमेंट म्हणजे कशी, ते तुम्हाला व्हॅलिडिटी देतात किंवा एवढ्या वेळात तुम्ही जमा करा. जर तुमची आजचा टाईम असेल तर ते तुम्हाला उद्यासुद्धा अलाउ करू शकतात. कधीकधी कुठकुठले जे कर्मचारी असतात, पोलीस लोक असतात, ते खूप चांगले असतात, गरिबांची त्यांना जाणीव असतात. तुमच्यासारख्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची त्यांना पूर्णपणे जाणीव असतात एक अटेम्प्ट हुकला म्हणून. पण ते पुन्हा अटेम्प्ट नाही देऊ देत. जर तुमचा आजच्या दिवसचा अटेम्प्ट राहिला तर तुम्ही उद्या जर गेले, जर त्यांना रिक्वेस्ट दिली, तुमचं मेडिकल सर्टिफिकेट दिली, जो कोणताही तुम्हाला इश्यू होतात ते, तर काही ना काही चेंजेस होऊ शकते, काही ना काही चेंजेस होऊ शकते. प्रत्येक कर्मचारी किंवा प्रत्येक जो पोलीस अधिकारी राहतो हे सारखे नाही राहत, वेगवेगळे माइंडसेट राहतो, वेगवेगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव राहतो. त्यामुळे सांगू इच्छितो की माइंड आणि जाण्याच्या पूर्वी माइंड जो आहे तो फ्रेश ठेवा, तयारीनं जा, स्टॅमिनानं जा आणि अंगामध्ये एक आशावादी कायम चिकाटी ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणताही पुढे त्रास होणार नाही. आणि पॉझिटिव्हनेसने जा, स्वतःवर भरपूर विश्वास ठेवा की मी मिळवणार म्हणजे मिळवणार, अबोव 45 मार्क्स मिळवणार म्हणजे मिळवणार. कशात, फिजिकलमध्ये 45 ज्याला मार्क्स असले समजून जा की त्याचा पेपर जाणारच चांगला. आणि पोलीस भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुमचं नुकसान होत नाही. तिथं तुक्के जरी मारले तर एखादा ज्याचं नशीब, तसं मी नशीब जे आहे ते कर्मावर मानतो मी. एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा माणसाचं नशीब जे कशावर अवलंबून असते, कर्मावर असते अवलंबून. पण कधीकधी होतो, चान्सेस राहतो, प्रोबॅबिलिटी राहतो की एखाद्याचे तुक्के पूर्ण बरोबरसुद्धा लागतात. 100पैकी 80 जरी त्याचे तुक्के बरोबर लागले आणि एवढाही डीम नसतो की त्याला काहीच येत नाही म्हणून, येतात काही सोपीसुद्धा क्वेश्चन राहतात. त्यामुळे सांगू इच्छितो, ज्याचं अबोव 45चं फिजिकल गेलं त्याचे 99% चान्सेस राहतात, 90% तर राहतातच. तर हे जे होतं हे सर्व अमरावती जिल्हा आणि इतर जिल्ह्यांसाठी होतं. आणि पुणे मुंबई जिल्हा जो आहे यांचं जे फिजिकल आहे यांचं मार्चमध्ये आहे. माझ्यासोबतचा एक विद्यार्थी आहेत, माझा मित्र आहेत, त्यालासुद्धा मुंबई जिल्ह्यासाठी भरलेले आहेत त्यांनी फॉर्म. त्यांनासुद्धा ॲडमिट कार्ड, प्रवेशपत्र आलेले आहेत. पण त्यांचं कोणाचं 16 मार्चला आहेत, कोणाचं 17 मार्चला आहेत, कोणाचं 18 मार्चला आहे. मुंबईचे थोडे उशिरा होतात, पण तयारी करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेवढे तुमचे दिवस शिल्लक आहेत, निदान तेवढे दिवस तरी तुम्ही तयारी करा, फिजिकलची करा. फिजिकल खूप महत्त्वाचा आहे. आणि याचा जो रेशिओ राहील फिजिकलचा आणि पेपरचा, या फिजिकलमधून एका पेपरसाठी, एकही जागेसाठी फक्त 10 विद्यार्थी घेणार. म्हणजे आता अमरावतीमध्ये 200 जागा आहे असं समजा, 200 जागा आहे असं समजा, तर पेपरसाठी फक्त अलाउ करणार 2,000 ते 3,000 विद्यार्थी अलाउ करणार.
असं मला वाटते. आणि ह्या रेशिओ जर असला तर एवढेच विद्यार्थी घेणार. एका पेपरसाठी जर 100 जागा ठेवल्या त्यानं तर त्यांना अमरावती जिल्ह्यासाठी 2 लाख विद्यार्थी ठेवावा लागतो. एवढे ठेवणं पॉसिबल नसतात. त्यामुळे सांगू इच्छितो, कडक तयारी करा, भारी तयारी करा आणि बी पॉझिटिव्ह राहा. कोणाचाही निगेटिव्हच्या संगतमध्ये राहू नका, कोणाची निगेटिव्ह विचार घेऊ नका, इतकंच सांगू इच्छितो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही अडचण असली तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. मी नक्कीच तुमचं सर्व प्रश्नाचं सोल्युशन देईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. डॉक्युमेंट्स सांगितलेत मी, एकदा रिपीट करतो. आयडेंटिटी कार्ड, पासपोर्ट, त्यानंतर TC, जन्मदाखला, 10वी-12वीचं स्टेट बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट झाल्यानंतर डोमिशियल सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे OBCसाठी एवढेच डॉक्युमेंट्स घेऊन EWSवाल्यांनी EWSचं सर्टिफिकेट, त्याबरोबर ESBCवाला असेल तर ESBCचं सर्टिफिकेट आणि सर्वात लास्टचं जे आहे MSCITचं सर्टिफिकेट, कम्प्युटर कोर्सचं जे तुमचं स्किल आहे ते सुद्धा असू द्या. तो कोणत्याही कॅटेगरीचा असो, त्यांच्याजवळ असलं तर फारच चांगला आहे. आजच्या जमान्यात सर्वांजवळच हे सर्टिफिकेट असतात MSCITचं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.